स्टुडंट्स, आय एम स्वाती शहा फ्रॉम चंदा इन्स्टिट्यूट. तर आपलं 17.3 एक्सरसाइज आपण स्टार्ट करतो आहे एक्झाम्पल सॉल्व करायला. तुम्ही फर्स्ट टाईम हे व्हिडिओ बघत असेल तर आपलं इंट्रोडक्शन पार्ट पण आहे, 17.1 आहे, 17.2 आहे. तर 17चं इंट्रोडक्शन पार्ट इम्पॉर्टंट आहे, ते बघून घ्या. त्याच्यात तुमचं कन्सेप्ट क्लिअर होईल, जेणेकरून तुम्ही भरपूर क्वेश्चन्स इझिली सॉल्व करू शकता. तर स्टार्ट करूया. गिवन फिगर, ऑब्झर्व द गिवन फिगर. फिगरमध्ये ऑलरेडी सगळे व्हॅल्यूज दिलेले आहेत. आपल्याला फाइंड करायचे DE. खूप सिम्पल क्वेश्चन आहे, कारण पायथागोरस थेरम असल्यामुळं जेव्हा राईट अँगल ट्रायंगल असते तेव्हा आपण इझिली पायथागोरस थेरम यूज करू शकतो. तर आपण पायथागोरस थेरम यूज करून BDची व्हॅल्यू काढू शकतो. इथं इन ट्रायंगल BDC BD स्क्वेअर इज इक्वल टू DC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. पायथागोरस थेरम. ओके, BD DC किती आहे 15चं स्क्वेअर प्लस BC आहे 8 स्क्वेअर, देन 225 प्लस 64 किती होणार आहे ॲडिशन केल्यावर 289. देअरफॉर BD इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 289 इज नथिंग बट 17, राईट. तर आपलं BDची व्हॅल्यू आली 17. पण आपल्याला काढायचं काय आहे DE. D आणि Eची व्हॅल्यू काढायचं आहे. आय थिंक फाइंड DE. ओ सॉरी, इथं D आहे. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, DEची व्हॅल्यू काढायचं आहे. तर DEची व्हॅल्यू काढायला आपल्याला BD आणि DE, आता आपण BDची तर व्हॅल्यू काढलो. तर आता हे बघा, हे एक ट्रायंगल आहे, राईट अँगल ट्रायंगल. ह्याच्याद्वारे आपण BEची व्हॅल्यू काढू शकतो, कारण राईट अँगल ट्रायंगल आहे. इन ट्रायंगल AEB B स्क्वेअर इक्वल टू AE स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर. तर AE किती आहे आपलं 15 स्क्वेअर, AB किती आहे 20 स्क्वेअर, 225 प्लस 400, सो आन्सर इज 625. Therefore BE equal to square root of 625 is nothing but 25. तर आपल्याला BEची व्हॅल्यू मिळालं. तर ह्याच्यानुसार आपण काढू शकतो आपलं DEची व्हॅल्यू. आता बघा, BE इक्वल टू BD प्लस BD प्लस DE. तर आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायचं आहे, DEचं व्हॅल्यू काढायचं आहे. तर BE ऑलरेडी आपल्याला माहिती आहे 25, BD माहिती आहे 17 प्लस DE. देअरफॉर DE इक्वल टू 25 मायनस 17 इज नथिंग बट 8 सेंटीमीटर. खूप इझी क्वेश्चन होतं. डायग्राम असल्यामुळं आपल्याला इझिली सॉल्व करता येतं. तर आपलं ऑप्शन कुठला करेक्ट आहे, सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर. तर हे बघून घ्या. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट, तर बघूया आपला सेकंड क्वेश्चन काय आहे. ऑलरेडी डायग्राम दिलेला आहे, व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. आपल्याला एमची व्हॅल्यू काढायचं आहे. सिम्पल आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे. मग आपल्याला पायथागोरस थेरम यूज करायचं आहे. अकॉर्डिंग टू द पायथागोरस थेरम, इन ट्रायंगल ABC हायपोटेनिस काय आहे AC स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. आपल्याला एमची व्हॅल्यू काढायचं आहे, म्हणून आपण काय करूया, आधी BCची व्हॅल्यू काढूया, मग आपल्याला एमची व्हॅल्यू काढायला इझी होईल. तर AC काय आहे आपलं बघा 25 स्क्वेअर इक्वल टू AB किती आहे 7 स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. देअरफॉर BC स्क्वेअर इक्वल टू 625 मायनस 49. ओके, तर आन्सर काय येणार आहे 6. 2 3 4 5 6 625
minus 49, 7, that is 5. 576 is the answer. Therefore, BC equal to square root of 576. आता स्क्वेअर रूट ऑफ 576 इझी आहे, बट तुम्हाला लर्न नसेल स्क्वेअर रूट तर काढायचं पण इझी आहे 24. तर मी तुम्हाला नंतर सांगते एक्झाम्पल झाल्यावर कसं सॉल्व करायचं. बी सी इक्वल टू 24 आलं तर बी सीची व्हॅल्यू ऑलरेडी दिलेलं आहे, बरोबर. आता बघा बी सी इक्वल टू बी सी इक्वल टू किती आलेला आहे आन्सर 24, बट बी सी इज 2m मायनस 5 इज इक्वल टू 24. मग ह्याच्यावरून आपण इझिली एमची व्हॅल्यू काढू शकतो. 2m इक्वल टू 24 प्लस 5 29. देअरफॉर m इक्वल टू 29/2. डिवाइड करूया, किती येणार आहे आन्सर. 2 1 जा 2 4 जा 8. तर आन्सर आलेला आहे 14.5. तर कुठलं ऑप्शन करेक्ट आहे आपलं. सेकंड ऑप्शन इज अ राईट आन्सर. मी तुम्हाला म्हणले स्क्वेअर रूट ऑफ 576 तुम्हाला लर्न असेल तर गुड, लक्षात आहे तर तुम्ही इझिली 24 लिहू शकता. बट तुम्हाला लर्न नसेल तर ह्याचं इझी ट्रिक आहे स्क्वेअर रूट कसं काढायचं. ते वैदिक मॅथ्सचे व्हिडिओजमध्ये तुम्ही बघू शकता. त्याच्याने तुमचं स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर परफेक्ट होणार आहे. ओके, तर हे बघून घ्या. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. इन दिस फिगर 2 number lines are perpendicular to each other. On the vertical line, each unit is divided into 4 equal parts. While on a horizontal line, all the horizontal line, each unit divided into 3 equal parts. Observe the figure carefully and find the length of the segment AB. हेही इझी क्वेश्चन आहे. आपल्याला AB आणि OB आणि OA ची व्हॅल्यू आपल्याला काढावं लागेल, जेणेकरून काय होणार आहे. AB स्क्वेअर विथ द हेल्प ऑफ पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम कसं अप्लाय करू शकतो, कारण ते ऑलरेडी सांगितलेलं आहे दोन्ही लाईन ज्या आहेत हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल लाईन्स बायसेक्ट इच अदर, म्हणजे 90 डिग्रीमध्ये बायसेक्ट झालेल्या आहेत. सो आपण इथं पायथागोरस थेरम यूज करू शकतो. अकॉर्डिंग टू द पायथागोरस थेरम, इन ट्रायंगल OAB, AB square is equal to OA square plus OB square, राईट. आता OA ची व्हॅल्यू ऑलरेडी आपल्याला माहिती आहे -2 आहे. OA इक्वल टू -2. आता OB इक्वल टू किती घेणार आपण. आता किती इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड आहे 1 2 3 1 2 3. जेवढे इक्वल पार्ट्स असतात तेवढं आपण काय करतो डिनॉमिनेटरमध्ये ठेवतो. त्याच्यानंतर आपण 0 to 0 1 2 3 4 5 6 7 8 8/3. हे तर मेथड आपण ऑलरेडी शिकलेलं आहे, आपल्या क्लासेसमध्ये पण झालेलं आहे. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर कसं फॉर्म करायचं. तर हे व्हॅल्यू आलं बीचं 8/3. तर OB आणि OAची व्हॅल्यू पुट करूया. OA स्क्वेअर किती -2 स्क्वेअर प्लस OB इज 8/3 ब्रॅकेट स्क्वेअर, राईट. -2 स्क्वेअर इज 4 प्लस 64/9. तर 9 इकडे जाणार आहे, काय होणार आहे 9 4 36 प्लस 64/9 100/9 इज द आन्सर. तर AB स्क्वेअर आलं. आता आपल्याला ABची व्हॅल्यू काढायचं आहे. AB इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 100/9. तर किती येणार आहे बघा. AB इक्वल टू 10/3. तर आन्सर आपल्याला मिक्स फ्रॅक्शनमध्ये आहे. तर 10/3ला आपण मिक्स फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करूया. मिक्स फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायला आपल्याला डिवाइड करावं लागतं आहे. 3 3 जा 9. तर कसं करतो आपण 3 हे जे रिमाइंडर असते ते वर ठेवतो आणि डिनॉमिनेटर ॲज इट इज. तर आन्सर आलेला आहे आपलं मिक्स फ्रॅक्शनमध्ये 3 1/3. ऑप्शन 4 काय आहे आपलं करेक्ट आन्सर आहे. इझी क्वेश्चन होतं हे. फक्त व्यवस्थित डिवायडेडचं ते तुम्ही व्यवस्थित आन्सर व्हॅल्यूज व्यवस्थित काढला
तर तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. तर ते बघून घ्या. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट, तर 4th क्वेश्चन बघूया. इथं ही फिगर आहे. ऑलरेडी फिगरमध्ये सगळं दिलेलं आहे. अँगल ABC आणि अँगल ACD 90 डिग्री आहेत आणि लेंथ AB इज 9 सेंटीमीटर, AC इज 15 सेंटीमीटर अँड CD इज 8 सेंटीमीटर. फाइंड द डिफरन्स बिटवीन द AD अँड BC. इझी क्वेश्चन आहे. ऑलरेडी डायग्राममध्ये सगळं दिलेलं आहे. तर ऑप्शन्स आहेत आपले 7, सेकंड 5, थर्ड आहे 3 सेंटीमीटर, फोर्थ आहे 1 सेंटीमीटर. तर बघा किती इझी आहे AD आणि BCची व्हॅल्यू काढायचं युजिंग द पायथागोरस थेरम. कारण हे राईट अँगल आहेत. हे दोघांचं व्हॅल्यू काढून आपल्याला फक्त डिफरन्स काढायचा आहे. ओके, स्टार्ट करूया. आधी इन ट्रायंगल इकडून स्टार्ट करूया. इन ट्रायंगल ABC AC स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. AC ऑलरेडी माहिती आहे 15 स्क्वेअर, AB किती आहे 9 स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. देअरफॉर BC स्क्वेअर इक्वल टू 15चं स्क्वेअर 225 मायनस 9चं स्क्वेअर 81. तर किती येणार आहे 5 - 1 4, 8 - 2 6, दॅट इज 4, that is 1. Therefore BC equal to square root of 144 is nothing but 12 सेंटीमीटर. इझिली आपण काढलो कारण इझी क्वेश्चन्स आहेत. 12 वालं. आता आपल्याला काढायचं आहे ADची व्हॅल्यू. इन ट्रायंगल ADC दोन्हीवर मी अप्लाय करते पायथागोरस थेरम. मी फक्त लिहित नाही आहे रिझन, बट आय एम अप्लाइंग द पायथागोरस थेरम. AD स्क्वेअर इक्वल टू AC स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर. AD स्क्वेअरचंच आपल्याला व्हॅल्यू काढायचं आहे. AC किती आहे 15, BC आहे 8, 225 प्लस 8चं स्क्वेअर 64. तर किती येणार आहे आन्सर बघा 9, 8, 2, 289चं स्क्वेअर रूट. AD इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 289, दॅट नथिंग बट 17 सेंटीमीटर. तर ह्याची व्हॅल्यू कळायला आपल्याला 17. तर आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे AD मायनस BC. AD मायनस BC. ओके, AD किती आहे 17, BC किती आहे -12. आन्सर इज 5 सेंटीमीटर. इझी क्वेश्चन होतं. ऑप्शन 2 इज द राईट आन्सर. तर हे बघून घ्या. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं 5th क्वेश्चन. आता इथं वर्ड प्रॉब्लेम आहे. तुम्ही वर्ड प्रॉब्लेम बघून घाबरायचं नाही आहे. तुम्ही व्यवस्थित सेंटेन्स रीड करा, समजून घ्या आणि त्याच्यानुसार ते ते फिगर जे आहे ते कन्स्ट्रक्ट करा, म्हणजे तुम्हाला इझिली सॉल्व करता येते. तर बघा क्वेश्चन काय आहे. आदेश वॉक 200 मीटर नॉर्थ फ्रॉम हिज होम. तर आदेशचं होम इथं आहे. इथून इथं नॉर्थ म्हणजे वरच्या साईडला येतं आहे. आपल्याला माहिती आहे साईड नॉर्थच्या लेफ्ट हँड साईडला वेस्ट असते आणि इकडं ईस्ट खाली असते साऊथ. वी ऑलरेडी नो द डायरेक्शन्स. तर आदेश होमपासून 200 मीटर नॉर्थकडं गेला त्याच्या घरापासून. देन ही टर्न 90 डिग्री अँड वॉकड 150 मीटर वेस्ट. 90 डिग्री टर्न झाला आणि 150 मीटर वेस्टकडे गेला. त्याच्यानंतर अगेन ही टर्न 90 डिग्री अँड वॉकड 300 मीटर नॉर्थ. After some time he again turned 90 degree and walked 150 meter west. Then he turned 90 degree and he walked 100 meter to south. तर क्वेश्चन काय आहे then he how far was he now from his house. तर त्याचा हाऊस कुठं आहे इथं आहे आणि तो कुठं थांबला इथं. तर हे दोघांचं डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे AFचं.
आपण ते फिगरमध्ये ड्रॉ केलो तर आपल्याला इझिली सॉल्व्ह करायला होतं आहे. तर आपल्याला काढायचं आहे ए एफची व्हॅल्यू. आता तुम्ही जर डायग्राम बघितला केअरफुली तर इथं आपण कन्स्ट्रक्शन वाढवू शकतो. आता हे बघा बी सी आहे तर आपण ह्याला अजून मोठं ड्रॉ करू शकतो. आपण हे एला जोडूया कारण आपल्याला काय काढायचं आहे, आपल्याला काढायचं आहे व्हॅल्यू ए एफची. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ए एफ इक्वल टू वॉट. तुम्ही नाव काहीही देऊ शकता. तर आपल्याला व्हॅल्यू काढायचं आहे हे डिस्टन्स. तर इथं बघा इथं कन्स्ट्रक्ट केल्यामुळे हे झालं 90 डिग्री. आता ह्याला आपण एक नाव देऊया जी. तर एफ जीची व्हॅल्यू आणि ए जीची व्हॅल्यू आपल्याला माहिती पाहिजे, राईट. आता हे 150 मीटर आहे बी सी. तर इकडून पण हे सेम डिस्टन्स आहे, इक्वल डिस्टन्स आहे. हे पण 150 होणार आहे, राईट. 150 150 इज 300. आता इथं बघा कारण इथं पण 150 आहे म्हणून हेही 150 होणार आहे. तर हे पूर्ण काय आहे, आता डी सी 300 आहे म्हणजे इथं एक आपण नेम देऊया, इथं जी देऊया. इथं एच. ओके. तर ई जी काय आहे 300 आहे. हे दोन्ही इक्वल आहेत, बरोबर. 300मध्ये 100 मायनस केल्यावर ई जी काय होणार आहे 200. ते कसं करणार आहे आपण, कन्फ्यूज होऊ नका, तुम्ही व्यवस्थित डायग्राम लक्ष देऊन बघा. सोल्युशन काढूया आपण आधी आपण काय करूया, बी जी बी सी प्लस सी जी that is 150 plus 150 equal to 300, राईट. आता आपल्याला काढायचं आहे एफ एचची व्हॅल्यू. एफ एचची व्हॅल्यू काढायला आपल्याला आधी माहिती आहे ई जी किती आहे, डी सी आहे म्हणून ई जी पण. आता इथं बघा डी सी इक्वल टू ई जी इक्वल टू 300 बट ई एफ किती आहे 100, राईट. आपल्याला काढायचं आहे एफ एचची व्हॅल्यू. तर 300मधून आपण इथं काय करूया 200 लेस करूया. आता हे 200 आहे म्हणून हेही 200 होणार आहे, राईट. आणि जी ईची व्हॅल्यू आता बघा जी ई इक्वल टू ई एफ प्लस एफ जी. ओके. जी ई किती आहे 300, ई एफ किती आहे 100 प्लस एफ जी. Therefore, Fg equal to 300 minus 100 equal to 200. तर आपल्याला मिळालं ह्याची व्हॅल्यू, एफ जीची पण व्हॅल्यू मिळाली. म्हणून एफ एच, therefore एफ एच इक्वल टू 200 प्लस 200 400. तर आपल्याला मिळाली एफ एचची व्हॅल्यू. मग मिळालं कशाची व्हॅल्यू मिळाली आपल्याला, ए एचची व्हॅल्यू मिळाली कारण हे 50 हे 150 हे 150. बी जी किती आहे 300 आहे, बी जी इक्वल टू ए एच, बी जी इक्वल टू ए एच इक्वल टू 300. तर आपल्याला सगळ्याची व्हॅल्यू मिळाले. आता आपल्याला कन्स्ट्रक्ट केलेलं फक्त सॉल्व्ह करायचं. ओके. तर बघा इन ट्रायंगल एफ एच ए. कन्फ्यूज होऊ नका, तुम्ही व्यवस्थित क्वेश्चन नीट रीड केला तर तुम्हाला हे कळेल. अकॉर्डिंग टू द पायथागोरस थिअरम ए एफ स्क्वेअर इक्वल टू एफ एच स्क्वेअर प्लस ए एच स्क्वेअर, बरोबर. एफ एच किती आहे आपण काढलेला आहे ऑलरेडी 400 स्क्वेअर. ए एच किती आहे ऑलरेडी काढलेला आहे 300 स्क्वेअर. 16 4 zeros प्लस 9 4 zeros, 25च्या समोर 4 zeros. Therefore
AF इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2 5 4 झिरोज. 25चं स्क्वेअर रूट 5, 4 झिरो आहेत म्हणून स्क्वेअर रूटच्या बाहेर 2 झिरोज. तर किती आलेला आहे आन्सर? 500 मीटर. Therefore, AF equal to 500 meter. That is nothing but the distance. किती लांब तो थांबलाय? तो इथं थांबलाय. इथून इथं डिस्टन्स किती झालं? 500 मीटर. इझी क्वेश्चन आहे. थोडं केअरफुली डायग्राम स्टडी करा, तुम्हाला इझिली समजून जाईल. स्टेप वाईज सॉल्व करा, मग तुम्हाला कळेल. तुम्ही मध्ये व्हिडिओ पॉज करून बघू शकता, तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल. ओके, तर आपलं ऑप्शन काय आहे? थर्ड राईट आन्सर आहे. तर ह्या टाईपचं क्वेश्चन येऊ शकतं. हे ऑलरेडी 2018ला ऑलरेडी एक्झाम्पल आलेलं आहे. तर केअरफुली स्टडी करा, तुम्हालाही येऊन जाईल. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट 6th वन क्वेश्चन काय आहे. फाइंड एम. एमची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. तर एमची व्हॅल्यू काढायला इथं ऑलरेडी ट्रायंगल दिलेला आहे, राईट अँगल ट्रायंगल. ओके, सगळं डायग्राममध्ये ऑलरेडी दिलेलं आहे आणि ह्या टाईपचं क्वेश्चन ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. तर सॉल्व करूया अकॉर्डिंग टू द पायथागोरस थेरम. इन ट्रायंगल ABC, AC square equal to AB square plus BC square. ओके, तर AC किती आहे? M+3. आपल्याला एमची व्हॅल्यू काढायची आहे म्हणून आपण आधी काढूया ACची व्हॅल्यू. AB स्क्वेअर किती आहे? 9 स्क्वेअर प्लस BC आहे 12 स्क्वेअर. 9चं स्क्वेअर 81, 144, 5, 8 + 4, 225. ओके, 225 आलेला आहे. प्लस 4 12, 1 कॅरी, 1 + 1 2. Therefore AC square. Therefore AC equal to 225 is nothing but 15. आता आपल्याला आलेला आहे ACची व्हॅल्यू. आता AC काय आहे? M+3. M+3 equal to 15. Therefore M equal to 15 minus 3 is nothing but 12. तर ऑप्शन कुठलं करेक्ट आहे आपलं? 4th. इझी क्वेश्चन होतं. डायग्राम दिलेलं होतं, सगळं व्हॅल्यूज दिलेले होते, तुम्हाला डायरेक्टली आन्सर काढायचं होतं. तर हे बघून घ्या. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट क्वेश्चन. 7th क्वेश्चन आहे आपलं. इन दिस फिगर BD equal to 11√2 centimeter. Measure of an angle DAB and DBC is 90 degree. AB equal to AD and BC equal to BD. Find the perimeter of the ABCD. इझी क्वेश्चन आहे. इथं आपण यूज करणार आहे प्रॉपर्टी. तर कुठल्या प्रॉपर्टी यूज करणार आहे? तर हे दोन्ही इक्वल आहेत, हे दोन्ही इक्वल आहेत आणि 90 डिग्री दिलेलं आहे. आता हे 90 डिग्री असल्यामुळे हे दोन साईड इक्वल आहेत म्हणून हे काय झालं? आयसोस्केल ट्रायंगल. आयसोस्केल ट्रायंगल असल्यामुळे हे दोन्ही अँगल ही सेम असणार आहेत. दॅट इज 45 45 आणि हे पण 45 45. मग आपण इथं 90 45 45 डिग्रीचं जे आपलं थेरम होतं, काय होतं ते थेरम? ईच परपेंडिक्युलर साईड इज 1/√2 टाइम्स द हायपोटेनियस. ते प्रॉपर्टी इथं आपण यूज करणार आहे. दॅट इज AD equal to AB, AD equal to AB equal to 1/√2 BD. ओके, तर काय येणार आहे? AD equal to AB 1/√2. BDची व्हॅल्यू ऑलरेडी आपल्याला गिवन आहे. काय आहे? 11√2. सो √2 कट इक्वल टू 11. तर हे दोघांची व्हॅल्यू काय आलेलं आहे? 11. आपल्याला पेरिमीटर काढायचं आहे. मग आपल्याला हे दोन साईड पण पाहिजे आता, तर तेही आपण तसंच काढू शकतो हेच प्रॉपर्टी यूज करून. तर इथं काय येणार आहे? BC इक्वल टू हे 11√2 आहे म्हणजे हेही 11√2 असणार आहे. Therefore BC equal to BD equal to 1/√2. काय येणार आहे? हायपोटेनियस किती आहे? DC. आपल्याला DCची व्हॅल्यू काढायचं आहे. BC equal to BD आहे 11√2 equal to 1/√2 DC. हे इकडे क्रॉस मल्टिप्लाय होणार आहे.
11√2 multiplied by √2 equal to DC. Therefore DC equal to √2 multiplied by √2 2 होणार आहे. 11√2 इंटू 22, 11 2 जा 22. तर DCची व्हॅल्यू काय आली आपली 22. तर आपल्याला काय काढायचं आहे, पेरिमीटर ऑफ द ABCD. पेरिमीटर ऑफ इक्वल टू, सगळ्याला आपण प्लस करूया. 11 + 11 + 22 + 11√2. आता बघा सगळ्यामध्ये 11 कॉमन आहे, तर आपण 11 साईडला घेऊया. 1 + 1 + 2 + √2. तर आन्सर काय येणार आहे 11 इन ब्रॅकेट 4 + √2 सेंटीमीटर. इझी क्वेश्चन होतं. तर ऑप्शन कुठलं करेक्ट आहे आपलं, सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर. तर हे इझी होतं, बट ह्याच्यासाठी तुम्हाला हे प्रॉपर्टी माहीत असणं इम्पॉर्टंट आहे. तर ह्या प्रॉपर्टीसाठी तुम्ही इंट्रोडक्शन पार्ट बघा, त्यात आपण सगळे प्रॉपर्टी सगळे थेरम्स व्यवस्थित घेतलेलं आहे, जेणेकरून तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील. तर बघून घ्या. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. द साईड ऑफ द राईट अँगल ट्रायंगल फॉर्मिंग द राईट अँगल आर 5 cm and the 12 cm. Find the radius of the circumference of the triangle. सेम क्वेश्चन आपण ऑलरेडी सॉल्व केलेला आहे. रेडियस काढायचं आहे. तर सर्कम्फरन्स सर्कलमध्ये ट्रायंगल आहे, राईट ट्रायंगल आहे. तर त्याचे दोन्ही साईड्स आपल्याला दिलेले आहेत. विथ द हेल्प ऑफ पायथागोरस थेरम आपण AC काढूया. AC इज द डायमीटर ऑफ द सर्कल. डायमीटर काढले की आपल्याला रेडियस काढू शकतो. सोल्युशन इन ट्रायंगल ABC इज राईट अँगल ट्रायंगल. सो वी अप्लाय. तर आपण काय करणार आहे, पायथागोरस थेरम अप्लाय करणार आहे. AC² = AB² + BC². AB किती आहे 12² प्लस BC आहे 5². 144 + 25. दोघांचा ॲड केल्यावर येणार आहे 169. देअरफॉर AC = √169 इज 13 सेंटीमीटर. तर आपल्याला काढायचं आहे रेडियस. तर तुम्ही 13 बघून 13ला टिक केला तर तुमचा आन्सर चुकू शकतं आहे. क्वेश्चन प्रॉपरली रीड करा. आपल्याला रेडियस काढायचं आहे. सो रेडियस ऑफ सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज इक्वल टू 13/2. आपण डिवाइड करूया 13ला. 6.5 सेंटीमीटर. इझी क्वेश्चन होतं. ह्या टाईपचे क्वेश्चन एक्झाममध्ये येऊ शकते, तर प्रॉपरली क्वेश्चन रीड करा आणि सॉल्व करा. तर स्टुडंट्स आपलं कंप्लीट झालेलं आहे एक्सरसाइज 17.3. अजूनही ह्याच्यात काही क्वेरीज असतील तर तुम्ही कमेंट सेशनमध्ये मला लिहू शकता, जेणेकरून आपण त्याच्यावर परत व्हिडिओ बनवू शकतो. तर अजून डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला टेलिग्राम ॲपचं लिंक दिसेल, तुम्ही जॉईन व्हा. कारण टेलिग्राम ॲपवर रोज एक MCQ तुम्हाला मिळणार आहे. सो जॉईन करा, त्याच्यामुळे तुम्हाला फायदा होणार आहे. आणि तुम्ही फर्स्ट टाईम व्हिडिओ बघत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर नवीन अपडेट्स मिळतील. तर प्रॅक्टिस करत राहा. कीप प्रॅक्टिस. थँक्यू.